एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। नवी मुंबईमध्ये निर्भया गाडीतून मद्यधुंद तरुणाचा काल धिंगाणा पाहायला मिळाला। राम पवारच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबई पोलीस असल्याचं सांगत त्याने नागरिकांसोबत वाद घातलेला होता। संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला होता। पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेले आहेत। तर नवी मुंबईतील खारघर बेलपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला। पोलिसांच्या निर्भया गाडीतून आलेल्या मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा पाहायला मिळालेला होता आणि नवी मुंबई पोलीस असल्याचं सांगत तो नागरिकांसोबत वाद घालत होता। काही जणांना त्याने मारहाण देखील केली, दमदाटी केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला होता। या संदर्भात लोकशाही मराठीने ही बातमी दाखवताना तराट राम पवारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण केवळ छोटे मासे गळाला लागून चालणार नाही, तर यामागचा मास्टरमाइंड कोण आहे, कोण यांना पाठीशी घालतंय, कोणाच्या जीवावर या सगळ्या गोष्टी घडताय यांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे। वरिष्ठांवर निलंबनाची कारवाई करत गुन्हा दाखल होणार का, हा सवाल उपस्थित होतोय। तर पोलिसांच्या निर्भया पथकाची गाडी ही जनतेची सेवा करण्यासाठी असते, मात्र त्याचा गैरवापर केला जात असल्याचं पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। नवी मुंबईतील सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली। ती म्हणजे निर्भया पथकाच्या गाडीतून खारघर येथे एक मद्यधुंद अवस्थेत तरुण निघाला आणि ती गाडी आपण समोर पाहू शकता की खारघर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे। सोमवार रात्रीची ही घटना आहे आणि याच गाडीचा ड्रायव्हर स्टेरिंग ही एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाच्या हाती होती आणि तो तरुण कोणताही पोलीस कर्मचारी नव्हता, तो फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बेल बॉय होता। आता या संदर्भात जर पाहायला गेलं तर त्यांनी फक्त या गाडीची स्टेरिंगच हातामध्ये ठेवली नव्हती, तर तो त्या परिसरामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी धक्काबुक्की केली, मारहाण केली, शिवीगाळ केली आणि दमदाटी केली की मीच पोलीस कर्मचारी आहे। त्यामुळे अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आपल्या समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर या संदर्भात लोकशाही मराठीच्या बातमीनंतर त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही आहे। त्या तरुणाला अद्यापही अटक करण्यात आली नाही आहे। पाहायला गेलं तर बेल बॉय फक्त चहा पाणी द्यायला असतो, मात्र याच्या हातात निर्भया पथकाची गाडी गेलीच कशी, त्याची चावी त्यांना कशी मिळाली, असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात। एकीकडे आपण पाहिलं तर निर्भया पथक हे गाडी त्यांची महिलांच्या सुरक्षेसाठी असते आणि दुसरीकडे जर मद्यधुंद अवस्थेत नशेखोरांच्या हातात जर पोलिसांचीच गाडी असेल तर महिलांनी मदत कोणाकडे मागायची असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे आता खरोखर या संदर्भात अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी होते का, कारवाई होते का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।